चालले रानात. तेव्हा ती करडू मागं आलं होतं पळत. लावली की आले मागं पळत चालतं म्हणून घेतलं त्याला. पण एकच आहे तेवढं. एकीला 2 बोकडं झालती. लवकरच येईल ती. येईल दोन्ही पण बोकडं. ते एकीला एकच. एकीची 2 बोकडं हे झाली. एक येईल. दाद्या बोलतोय आजी संग गप्पा मारतोय. भाभी संग गप्पा मारत मारत यायला लागलाय. सांगते पुढचं काय काय करायचं. आता 10वीला आहे ना ते. म्हणजे चालू त्या पुढच्या गप्पा. पुढं काय काय करायचं काही नाही. त्याला ना काहीतरी उद्योग पाहिजे. ती म्हणते काहीतरी करायचं घरी. बिझनेस काहीतरी टाकायचा असते जास्त सारखा बिझनेस. हो हो गुंदनाच्यातलंच काढू का? हा गुंतनाच्यातलंच काढू. बर बर. दादा गेला तिकडे त्यांच्या रानात. आम्ही चालले का आमच्या रानात. मका तूर उडीत होता. ती उडीत गेला. पहिलेच करोड होय भाभी. पहिलेच करोड असं मनाने मागं आलंय. दुसऱ्या करडाला ओढत ओढत आणायला लागतं. उचलून आणायला लागतं. पण हे मनानेच मागं आलंय. त्याला उचललं नाही काय नाही काय नाही. रस्त्याच्या अलीकडं आलं ती भाभींच्या मागं. तर मग ते तिथनं धरलं. गाड्या येते ते ना धरलं होतं आपली तूर. तूर शेंगा लागल्या त्या निब्बर होते ना. आणखीन अशा भरल्या नाही त्या होते एवढ्या. 8-15 दिवसात निब्बर होते नाही शेंगा. मी आता लय दिवसात व्हिडिओ काढायला लागले. जवळजवळ 15 दिवस होऊन गेले असते ना. व्हिडिओज टाकला नाही मी. आज म्हणलं चला काढावं होतं. भाभी दाद्या होती मागं. पाडा ना ते आता ते 2 दिवस तसंच करणार. जवळजवळच थांबणार. ती खाणार पण नाही. सारखं कालवा करणार. साडी फेट ती भाभींच्या मागे जायचं ते. भाभींच्या मागे गेलं. बरं भाभींच्या मागे गेलं. नाही जाते आता गुरांना. एक गावताचं वजं 1-2 जशी निघते तशी वजी काढायला लागते. ती घेत नाही येताना एक लक्षात राहत नाही. आता हे असलं आमच्या इथं ह्याला लांडगा म्हणते. ती चिटकते साड्यांना टोचतो नंतर नाली. रोज ते लक्षातच राहत नाही काय काही चिटकतोच. झाडच काढायला होती.
किती बरडाय लागले. अरे शेजारच्या ऊसात गवत आहे मग ते ना काढायला लागतं. परवा दिवशी तर ना इतकी बेली अशा इथंच गवत काढत होती आणि इतका मोठा बोका होता ना, उड्या मारतच आला आणि असं ते गवताच्या बुडात जाऊन बसला होता. जी बेली त्याला ना, भाभी पण आले होते त्या दिवशी इकडं. भाभीला म्हणलं इथं काहीतरी आहे, म्हणलं वय काहीतरी दिसतंय. मग त्याला येळा हातात घेतला माझ्या आणि दगड घेतला, शिक्षक केलं. मग बघते तर बोका. मग आमच्या गवतात गेला ती पळत. चला 6 मिनिटाचा व्हिडिओ झालेला मोठा झाल्यावर पण बघत नाही ती. इथंच आपले व्हिडिओला हे करते तो का. तिकडं खाली पण बाया गवत काढत होते. कोण आहे ते काय की आपल्याला नाही त्या गावातले लय ओळखायला येत, कारण आम्ही लय दिवस गावात राहिलो नाही. बघा इथं किती गवत आहे का. ऊस कमी गवत जास्त या लाग नाही. मग घेतली आपली 1-2 वजी न्यायची. एवढंच घरची वैरण आहे, मकवान आहे, गिनी गोल आहे, तरी पण वजी न्यायची काढून. काय गुरं खाते ती, गच होते ती गुरं गवतं खाल्ली की. कारण मला नाही तर गावातलं बाय ओळखायचं. आम्ही लय दिवस गावात राहिलोच नाही. लय ती 2 ते 2.5 वर्ष मग गावात राहिली असं. नंतर रानात राहायला आलो ती, त्याच्यामुळं गावातले लय ओळखायचेच नाही ते आपल्याला. जेव्हा जवळ येते तेव्हा मग एखादी ओळखा येते, नाही तर ओळखाय पण नाही. पण ती बघितलेली असते त्याचं नाव माहीत नाही, काही नाही. नुसती मग ही गावातली आपले इथं राहते, पण त्यांचं नाव काय काय तसलं काय माहीत नाही. गावातला माझं लय हेच नाही ना, प्रसंगच आला नाही लय करून. आता वरडायला लागले. आता गवत काढूस तर ती वरडणार, कालवा करणार घरी. जेव्हा आईपाशी जाईल त्याच्या तेव्हा शांत बसतात. चला व्हिडिओला लाईक करत जावा, शेअर करत जावा.